हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बाईचे मापे कसे टाकायचे। कोणत्याही साईजनुसार, कोणत्याही प्रकारची छातीची घडी असू द्या, त्यामध्ये बाईचा मुंडा, बाईची घडी आपल्याला कशा पद्धतीने टाकता येईल हे आपण आज बघणार आहोत। व्हिडिओ हा पूर्ण बघा। तर व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, महत्त्वाच्या चार्ट सहित सांगितलेले आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे बाईचे कटिंग व्यवस्थितरित्या तुम्हाला व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरू करूया। ब्लाऊजचा आपल्याला पहिल्यांदा बाईची कटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला हे पॉईंट लक्षात आले पाहिजेत। आपल्याला जे पॉईंट आपण आज बघणार आहोत, हे 4 महत्त्वाचे जे पॉईंट आहेत, हे जर पॉईंट आपल्या लक्षात आले तर आपल्याला कुठल्याही छातीची घडी असू द्या, त्यानुसार आपल्याला बाईची कटिंग करता येते। तर पहिला पॉईंट आहे आपला, अस्तरच्या बाईची लांबी किती घ्यायची। तर दुसरा पॉईंट आहे, तर बिना अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर त्याची बाई लांबी किती घ्यायची। परत नंतर तिसरा, कॅप हाईट घ्यायची प्रत्येक साईजनुसार, ते छातीच्या मापानुसार कॅप हाईटची साईज वेगवेगळी येते। बाईची घडी छातीनुसार किती घेणे, छातीचे माप कुठले आहे त्यानुसार बाईची घडी कशी घेणे, हे पण आज आपण बघणार आहोत। समजा एखाद्या वेळेस मापाला आलेला मापाचा ब्लाऊज नसेल, अंगावर जर मापे घेतलेले असेल, तर आपल्याला छातीच्या घडीनुसार बाईची घडी आपल्याला टाकता आली पाहिजे। त्यासाठी पहिल्या पॉईंटनुसार आपल्याला अस्तरची बाईची लांबी प्लस अर्धा इंच हे कंपल्सरी घ्यायचं आहे। अस्तरची बाईची लांबी आपल्याला अर्धा इंच ही कंपल्सरी घ्यायची आहे। आणि जर अस्तर नसेल ज्या ब्लाऊजला, साध्या ब्लाऊजला, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 इंच आपण कंपल्सरी घेणार आहोत अस्तरचा ब्लाऊज, कारण धुमडपट्टीसाठी आपल्याला 1 ते 1.5 इंच आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे। मुंड्याचा आकार जिथे घेतो त्याला काय म्हणतात, तर कॅप हाईट म्हणतात। मुंड्याचा आकार जिथे घेतो त्याला आपण कॅप हाईट म्हणतात, जिथून सुरुवात करतो। छातीनुसार कॅप हाईटचे माप बदलते। छातीच्या घडीनुसार आपले हे कॅप हाईटचे जे माप असते ते बदलते। कोणी बाईच्या उंचीनुसार, लांबीनुसार कॅप हाईटचे माप बदलतात। तर तसं बघायला गेलं तर छातीनुसार हे कॅप हाईटचे माप बदलते। बाईची घडी छातीनुसार त्यामध्ये किती इंच ॲड करायचे, जर बाईची घडीमध्ये आपल्याला छातीनुसार त्याच्यामध्ये किती इंच ॲड करायचे हे पण आपण आज बघणार आहोत। तर इथे मी 2 पार्ट केलेले आहेत। त्याच्या एका पॉईंटमध्ये आपल्याला, पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे कॅप हाईटचे माप छातीनुसार किती घ्यायचे। तर 30 इंच छातीपर्यंत 3 इंच घेणे। 30 इंच छातीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, 3 इंच माप हे आपले कॅप हाईटचे आले पाहिजे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 28, 30 हे नंबर येतात छातीचे। 34 इंच छातीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर 3.25 इंच आपल्याला हे कॅप हाईटचे मॅप टाकायचे आहे। 32, 34 छातीला आपल्याला काय करायचं आहे, 3.25 इंच आपल्याला कॅप हाईटचे माप टाकायचे आहे। तर तिसरा पॉईंट आहे, 34च्या पुढील कुठल्याही छातीला 3.5 इंच कॅप हाईटचे माप घ्यायचं आहे। 34 इंचच्या पुढील कुठल्याही मापासाठी आपल्याला काय करायचं आहे, 3.5 इंच कॅप हाईटचे माप टाकायचे आहे।
आता आपल्याला दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत, छातीनुसार किती इंच ॲड करायची. छातीनुसार आपल्याला छातीच्या भाईच्या घडीमध्ये आपल्याला किती इंच ॲड करायचे आहे. तर 34 इंच छातीपर्यंत दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच घेणे. तर 34 इंच छातीपर्यंत आपल्याला काय करायचे आहे, 28, 30, 32, 34 या छातीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच घेणे. आणि 34च्या पुढील छातीला आपल्याला काय करायचं आहे, तर दंडघेराच्या निम्मे प्लस 2 इंच माप घ्यायचे आहे 34च्या पुढील छातीला. म्हणजे 34, 36, 38, 40, 42, 44 छातीपर्यंत तुम्ही 2 इंच आपल्याला मार्जिन त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे. तर आपल्याला दंडघेराच्या निम्मे टाकायचे आहे. म्हणजे जो काही मापाचा ब्लाऊज असेल किंवा अंगावरून घेतलेली मापे असतील, जी दंडघेराचं तुमचं माप आलेलं आहे, जो पूर्ण दंडघेराचं गोल त्याचं माप जे आलेलं असेल त्याच्यामध्ये आपल्याला प्लस त्याचा निम्मा करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच समजा आपल्या दंडघेराचे माप हे आपले 14 इंच आहे. दंडघेराचे माप आपले दंडघेराचे माप 14 आहे. पूर्ण गोल दंडघेराचे माप. त्याच्या निम्मे आपल्याला किती येणार आहे, त्याच्या निम्मे 7 इंच. 7 इंच हे आपले दंडघेराच्या निम्मे मापवलेले आहे. तर त्याच्यामध्ये प्लस आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला छातीच्या भाईच्या घडीसाठी आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. तर आपल्याला इथं किती छातीची घडी मिळालेली आहे, आपल्याला 9 इंच प्लस यामध्ये आपल्याला 1 इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. हे मार्जिन आपल्याला शिलाईसाठी द्यायचं आहे. हे 1 इंच आपल्याला परत आपण मार्जिन द्यायचं आहे. हे झाले आपले भाईच्या घडीचे माप. आता हे तुम्ही कुठल्याही तुम्हाला छातीचे जर ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये त्या छातीच्या घडीनुसार भाईची आपल्याला घडी कशी टाकायची हे या मापावरून लक्षात येते. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तर ह्याची आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर त्या आकृतीनुसार आपण कसे नंबर देऊन हे कशा पद्धतीने आपण कुठले माप कसे टाकायचे ते आपण आज बघणार आहोत. झिरो ते एक ही आपली 0 ते 1 ही आपली भाईची उंची आहे. 0 ते 1 भाईची उंची आहे. भाईची उंची ही बंद बाजूवर येते. भाईची उंची ही बंद बाजूवर येते. बंद बाजू ही आपल्याकडे करावी. ज्यावेळेस आपण कागद टाकू कुठलाही काय असो पेपर टाकू आपल्याला जर टाकायचे असेल तर आपण घडी करताना पहिल्यांदा जी घडी येते त्याची बंद बाजू ती आपल्याकडे टाकावी आणि जी ओपन बाजू आहे ती पुढील बाजूला ठेवावी. म्हणजे आपली भाईची मापे आपल्याला तिथे व्यवस्थित घेता येतात. तर पहिल्यांदा आपण तिथे बंद बाजू आहे तिथे आपण 0 ते 1 आपली भाईची उंची टाकणार आहोत. भाईची उंची प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच आपल्याला प्लस करायचं आहे. 0 ते 2 हे आपले काय आहे, कॅप हॅटचे माप इथे टाकायचे. 0 ते 2 कॅप हॅटचे माप आपल्याला इथे टाकून द्यायचे आहे. जी कुठली तुमची छाती असू द्या, 30 असो, 32 असो, 34, 36 कुठल्याही छातीनुसार आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे पॉईंटनुसार आपल्याला इथं कॅप हॅट टाकून द्यायची आहे. त्याला पॉईंट द्यायचा आहे आपल्याला 2 आणि 2 पासून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. 2 पासून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. 2 पासून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्या लाईनवरती आपल्याला भाईची घडी टाकायची आहे. 2 ते 4 वरती आपल्याला काय करायचं आहे, भाईची घडी टाकायची आहे. भाईची घडी म्हणजे समज तुमच्या
30 इंच छातीला त्या फॅटचे माप आपले किती येणार इथं 3 इंच येणार. त्या फॅटचे माप किती येणार 3 इंच. आणि आता आपल्याला इथे काय टाकायचं आहे बाहीची घडी टाकायची आहे. 34 छातीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. तर 34 छातीपर्यंत 1.5 इंच घ्यायचं म्हणल्यानंतर आपल्याला 30 छातीला पण आपल्याला दंडघेराचे जे माप आलेले आहे दंडघेराचे माप इथं आपले आहे 12. 12च्या निम्मे आपले 6 आले. 6 प्लस 1.5 इंच 7.5 इंच. 30 इंच छातीनुसार मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर 30 इंच छातीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे 1.5 इंच हे आपण मार्जिन ठरवलेलं आहे. आणि दंडघेराचं माप आहे 12 इंच. दंडघेर आहे आपला 12 इंच. 12 इंचाच्या निम्मे 6 प्लस 1.5 इज इक्वल टू 7.5 इंच आपल्याला इथं आपल्या बाहीचं आपल्या घडीचं माप आपल्याला आलेलं आहे. 2 ते 4 आणि 1 ते 3 इथं आपल्याला दंडघेराच्या निम्मे माप टाकून घ्यायचे आहे 6 इंच. आणि 2 ते 4 ह्या रेषेचा आपल्याला मध्य काढायचा आहे. आणि त्या मध्याला आपल्याला 5 हा नंबर द्यायचा आहे. 5 हा नंबर द्यायचा आहे. 2 ते 4 या रेषेला आपल्याला मध्य काढायचा आहे. त्याला 5 हा नंबर द्यायचा आहे. आणि 5 ते 6 वरती एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. 5 ते 6 एक आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपला असा एक बॉक्स तयार झालेला आहे. 0 ते 2 आणि 5 ते 6 ते 5 हा असा आपला बॉक्स तयार झालेला आहे इथे. आता ह्या 5 ते 6चा आपल्याला इथं टेपनं आपले याचे 3 भाग करायचे आहे. इथल्या मापाचे आपले 3 भाग करायचे आहे. आणि पहिल्या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे नंबर द्यायचा आहे 7 आणि दुसऱ्या पॉईंटला आपल्याला नंबर द्यायचा आहे 8 इंच. 8 हा आपला पॉईंट आहे इंच नाही. 0 ते 9 शोल्डर ज्यावेळेस शोल्डरला भाई आपण जोडतो त्या टायमिंगला हे जे आहे 0 ते 9 हे अंतर पाऊण ते 1 इंच असलं पाहिजे. आणि हे दोन्ही समांतर असलं पाहिजे. यासाठी इथं आपल्याला पाऊण ते 1 इंच आपल्याला इथं माप घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 4 ते 11 आणि 3 ते 12 इथं आपल्याला 1 इंच शिलाईसाठी मार्जिन देऊन घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. बाहेरील मुंड्याचा आकार आपल्याला 4, 7, 9 आणि 0 हे असे 4ही पॉईंट जोडून आपल्याला हा आपण बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आतील मुंड्याच्या आकारासाठी आपण 5 ते 4 हा पॉईंटचा मध्य काढलेला आहे. 5 ते 4चा मध्य काढलेला आहे. आणि तिथे आपल्याला त्या पॉईंटला आपल्याला 10 हा नंबर द्यायचा आहे. 5 ते 4 हा पॉईंट जो काढलेला आहे त्यासाठी आपल्याला 10 हा नंबर द्यायचा आहे. 10, 8, 9, 0 हे आपल्याला 4 पॉईंट असे जोडून आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही आता बाहीचे कटिंग करताना तुम्हाला पहिल्यांदा बाहेरील मुंड्याचा आकार 0, 9, 7 आणि 4 हा असा बाहेरील मुंड्याचा आकार आधी कटिंग करून घ्यायचा आहे.
त्यानंतर ह्याच्यानंतर 11 ते 12 हा पॉईंट असा कट करून इथून नंतर बाहीची उंची जिथे संपते तिथपर्यंत कटिंग करून घ्यावी आणि नंतर बाही ओपन करून 10, 8, 9 असे हे 3 पॉईंट फक्त आत एका सिंगल पदरचे तिन्ही पॉईंट आतील मुंड्याचा आकार कट करून घ्यावा. हे पूर्ण असे जसे आकृतीमध्ये दाखवले आहे तसे व्यवस्थितरित्या आकृती काढून तुम्ही असे पॉईंट लिहूनही घेऊ शकता. ज्यानुसार तुम्हाला पॉईंट नसर जर तुम्ही आखलं तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला कुठले माप कसे टाकायचे आहे ते व्यवस्थित लक्षात येईल. पुढील व्हिडिओमध्ये अनेक बाहीचे असे प्रकार बघणार आहोत. त्याच्यामध्ये बाही लांब बाही, मेगा बाही असे बरेच असे प्रकार बघणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स वॉचिंग.